नमस्कार, कंचन वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी केली होती पावभाजी. तर विचार केला तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करूया. मस्त अशी गरमागरम आणि असे बटरमध्ये मसाला मिक्स करून पाव असे शेकून घ्यायचे, फ्राय करायचे का छान अशी आपली घरातल्या घरात पावभाजी हॉटेल स्टाईलमध्ये रेडी होते. तर चला मी थोडक्यात तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर सुरुवात करते. आपल्याला पावभाजीसाठी इथे मी कुकरमध्ये मटार, एक मोठा बटाटा आणि टॅमॅटो आणि एक कांदा असं 5-6 शिट्या काढून घेतलेल्या आहेत. अगदी सॉफ्ट होईपर्यंत शिटी काढून घ्यायच्या आहेत. 5-6 शिट्या तर लागतातच. असं एकदम मटार, बटाटा आणि टॅमॅटो, कांदा पूर्ण सॉफ्ट झालं पाहिजे. थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार. तर इथे पाणी जास्त ठेवायचं नाही आहे आणि सर्व इथे काढून घ्यायचं आहे. आणि इथे बघा मी आता हे क्रश करत आहे. तर इथे पूर्ण स्मूथ होईपर्यंत असं क्रश करून घ्यायचं आहे. एकदम पेस्ट बनवायची आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. इथे मी बटर घातलेलं आहे आणि एक पळीभर तेल घातलेलं आहे. बटर आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मीडियम साईजचा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा चांगला असा गुलाबी लाल झाला की त्याच्यामध्ये अद्रक आणि मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्हाला केवढं तिखट पाहिजे असेल तेवढ्या मिरच्या घ्यायच्या आहेत. मी फक्त एक मिरची आणि थोडंसं अद्रकचा तुकडा घेऊन पेस्ट बनवली होती. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालत आहोत. तर मी इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. हळद अगदी कमी घ्यायची आहे. त्यानुसार चवीनुसार मसाले घ्यायचे आहेत. इथे मी 1.5 चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये फ्लेवर, पावभाजीचा फ्लेवर यावा ह्याच्यासाठी मी इथे पावभाजी मसालासुद्धा घेतलेला आहे. तर इथे बघा माझ्या घरचे सुके मसाले घातलेले आहेत हे आणि ते एकदा असे मस्त परतून घेतलेले आहेत. तेलावर छान परतून घ्यायचे आणि यामध्ये मार्केटचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता. तर आपल्याला जेवढं लागेल, जेवढं आपल्याला तिखट पाहिजे असेल तेवढे मसाले घालायचे आहेत. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर कुकरमध्ये ज्या भाज्या शिजवून घेतल्या त्याचं पाणी राहिलेलं होतं ते घालायचं आहे. जेवढं पाणी पाहिजे तेवढंच घालायचं आहे. नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी वाढवू शकतो. तर इथे मी कुकरमधलं पाणी घातलेलं आहे आणि हे आता 5 ते 7 मिनिटं शिजवून देणार आहे. का मसाले पण चांगले शिजून निघतील. आणि आता या स्टेजला मी घालत आहे जी क्रश केलेली भाजी होती, पेस्ट केलेली भाजी ती ह्याच्यामध्ये घालत आहे. आणि ही भाजी 5 ते 6 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे. ऑलरेडी ती शिजलेली आहे, पण आपल्याला मसाल्यांचा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला 2-3 चांगल्या उकळ्या दिल्या पाहिजेत भाजीला, म्हणजे छान अशी भाजी मिळून येते. ह्याच्यामध्ये मी 2 चमचे बटरही घातलं होतं आणि 10 मिनिटं भाजी मस्त अशी होऊन दिली होती. अशी घट्टसर भाजी करायची. तुम्हाला आणखी घट्ट पाहिजे असेल त्याच्यामध्ये बटाटा जो आहे तो कुस्करून घातला तरी आणखी घट्ट भाजी होते. आम्हाला थोडीशी ओलसर भाजी आवडते म्हणून मी अशी थोडी पाणी घालून अशी ओलसर केलेली आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. जेवढं मीठ लागेल तेवढंच घालायचं कारण शिजताना मीठ घातलेलं होतं. आता ही भाजी तयार झालेली आहे. यासोबत आपल्याला पाव जे आहेत ते सुद्धा मस्त असे मसाल्यामध्ये थोडं फ्राय करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये मी बटर आणि मार्केटचा पावभाजी मसाला घातलेला आहे आणि छान तव्यावर असे क्रिस्पी होईपर्यंत थोडेसे फ्राय करायचे आहेत. पावभाजीची मजा जी आहे ती वाढते. तर इथे असे सगळे पाव जे आहेत ते मी तव्यावर बटर आणि मसाला घालून परतून घेतलेले आहेत. तुम्ही ह्याचे 2 भाग पण करू शकता किंवा असे सिंगल पण ठेवू शकता. तर आपली पावभाजी आता तयार झालेली आहे. खूप छान चवीला लागते आणि आपण घरामध्ये कितीही खाऊ शकतो. तर अशी रेसिपी तुम्ही वीकेंडला किंवा बर्थडे पार्टी, किटी पार्टी यामध्ये घरच्या घरी करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला पावभाजी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.